नमस्कार, जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा। या लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइनमध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। श्रीगोंदा एसटी डेपोच्या बसला कर्जत कुलधरण रस्त्यावर दुर्गाव परिसरामध्ये अपघात होण्याची घटना घडली आहे। कर्जत कुलधरण रस्त्यावर दुर्गाव फाटा परिसरामध्ये एसटी क्रमांक MH14 BT 1710 यास अपघात झाला आहे। पिकअप वाहन चालकाने एसटीला कट मारला। यावेळी एसटी ड्रायव्हरने तात्काळ एसटीवर नियंत्रण मिळवले, मात्र एसटी रस्त्याच्या खाली घसरली। पलीकडे मोठा खड्डा होता। चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहे। सकाळी ही एसटी विद्यार्थ्यांनी प्रवाशांना घेऊन जाताना हा अपघात झाला आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खराब रस्ता असून खड्डे पडलेले आहेत। तुम्ही बोला, हो मागे बघा तुम्ही ड्रायव्हर बोला, गाडी कशी घसरली बोला। समोरून पिकअप आलं, त्यांनी अंगावर सरळ आल्यामुळे मी गाडी अशी खाली थोडी घेतली। ती गाडी पराव उखारलेला असल्यामुळे गाडी घसरत गेली खाली, कट मार। ही ड्रायव्हर आहेत, एसटी ड्रायव्हर, ही कंडक्टर आहेत। गाडीचा अपुरं म्हणजे रस्त्याचे अपुरे काम असल्यामुळे गाडी घसरली। शाळेतली पोरं होती आतमध्ये। अशा पद्धतीने या परिसरातून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। हा रस्ता या ठिकाणी खराब असल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। बांधकाम विभागाचे अधिकारी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक आणि पालकांनी विचारला आहे। तालुक्यातील अनेक मोठ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष आहे। काम करणारे कॉन्ट्रॅक्टर अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सर्वत्र करत असताना बांधकाम विभाग करतोय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे।